पायोने आम्हा विठोबाचे पायी विठोबाचे पायी पायोने आम्हा विठोबाचे पायी पायोने आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे एक नाही ऐसे काही येथे एक नाही ऐसे काही येथे एक पायोने आम्हा विठोबाचे पायी पायोने आम्हा विठोबाचे पायी पायोने आम्हा विठोबाचे पायी पायोने आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे एक नाही ऐसे काही येथे एक नाही ऐसे काही येथे एक देहे भोवताले ठाई वाटू मन देहे भोवताले वाटू देहे भोवताले ठाई वाटू मन देहे भोवताले ठाई वाटू मना वराडी करून दारोदारी वराडी करून दारोदारी कोण बळी माझ्या विठोबा वेगळा कोण बळी माझा विठोबा वेगळा कोण बळी माझ्या विठोबा वेगळा कोण बळी माझा विठोबा वेगळा आणिक आगळा तुझा सांगा अनिक आगळा तुझा सांगा देही भोवताले ठाई वाटू देही भोवताले ठाई वाटू देही भोवताले ठाई वाटू देही भोवताले ठाई वाटू वराडी करून दारोदारी वराडी करून दारोदारी तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गणे तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गणे तुकाचे मुकाई भांडारी तुकाचे मुकाई भांडारी देहे भोवताली ठाई वाटू मला देहे भोवताली ठाई वाटू मला वराडी करून दारोदारी वराडी करून दारोदारी विठोबाचे पाय काय होणे आम्हा विठोबाचे माय काय होणे आम्हा विठोबाचे पाय 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 नाही ऐसे काही येथे नाही ऐसे काही येथे एक ते भोवताले ठाई वाटू मन ते भोवता
काय येते भोवताले ठाई बराडी करून दारुला
नाही ऐसे काही येथे एक, पण आवाज कमी करा. ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडे करून दारोदारी. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, आणि कागळा तुझा सांगा. ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडे करून दारोदारी. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी. फुकाची लुटावी भांडारे ती, ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडे करून दारोदारी. विठ्ठल काय उन्याम विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे. ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडन सर्वजन सांदणी लांबुदाबम. जगननीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै वनकाराय नमः शिवाय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, सेवे लागी तुम चला गलो निज शरणा, तुम चला गलो निज शरणा, तुम चला गलो निज शरणा, तुम चला गलो निज शरणा. तुम चला गलो निज शरणा, आओ सब तेरा देवा, जागरी नकरा आहे. काय उन्यामा विठोबाची पायी, बेस कमी करा. नाही ऐसे काही येथे. ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी. समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साहेब. बाळा थोडा आवाज मोकळा करे. महाराज या अभंगामध्ये परमार्थाच्या वाटेवर जीवनाचा प्रवास करून बरा येतात. भक्तीच्या साधनेचा अंगीकार करून कलियुगाच्या या युगामध्ये भगवत प्राप्तीचं अत्युच्च श्रेष्ठ साधन असणारं नामचिंतनाचं नामस्मरणाचं हत्यार हातामध्ये घेऊन तुकोबारायजी जीवनामध्ये धावले. आणि परमार्थामधली धावाधाव, परमार्थातली पळापळ म्हणजे देव मिळवण्याकरता आहे.
संसारातली पळापळीचा उद्देश वेगळा आणि परमार्थातल्या पळापळीचा उद्देश वेगळा. दोन्ही क्षेत्रामध्ये धावणारे लोक दिसतात, पण परमार्थामध्ये धावून मिळवायचं असते फक्त देव. आणि संसारातल्याच वेगवेगळं आहे. कुणाला मान पाहिजे, कुणाला पद पाहिजे, कुणाला प्रतिष्ठा पाहिजे, कुणाला संपत्ती पाहिजे, कुणाला संतती पाहिजे. या वेगवेगळ्या उद्देशानं लोक जीवनामध्ये धावतात. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अगोदरचं बरं होतं. मौजे डावरगाव येथे रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश परमात्म्याच्या भगवान शिवजीच्या मारुतीरायाच्या या पवित्र मंदिरामध्ये, प्रांगणामध्ये, दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही भगवत चिंतनाची धारा, ही ज्ञानधारा या भूमीमध्ये प्रवाहित होते. तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी, डावरगावकर, युवक, तरुण, अबाल, वृद्ध, देवी सज्जन, गुणीजन, भजनिक, गायक, वादक, टाळकरी, महाराज मंडळीच्या अपार श्रद्धेतून या भूमीमध्ये हा भक्तीचा प्रवाह प्रवाहित होतोय. आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे. आणि आजच्या या सोहळ्यातलं हे 6वा दिवस, 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, त्याच्या अनुषंगानं घेतलेला अभंग. तसं पाहिलं तर दोन्ही पद्धतीचं वैभव मिळालेलं हे गाव आहे. एकतर प्रापंचिक किंवा व्यावहारिक वैभव, आर्थिक वैभव म्हणा, आणि ज्या पद्धतीनं ते आहे त्याच पद्धतीनं परमार्थाचं देखील वैभव आहे. नित्य भगवंताचा काकडा आरती असेल, हरिपाठ असेल, स्मरण असतील, एकादशीसारखं व्रत असेल, अत्यंत जुनी थोर, नवीन, श्रेष्ठ, विशेष करून तरुण मंडळीचं, ही आपल्या वाडवडिलांची, पूर्वजांची परंपरा ही आपण जोपासली पाहिजे. त्याच्या अनुषंगानं आपण हे सगळे संप्रदायाचे कार्यक्रम राबवले पाहिजेत, असं पवित्र आणि सोज्वळ हेतू अंतःकरणामध्ये धारण करून सर्वजण तन्मन धनाने येथे प्रयत्न करतात. सर्वांना धन्यवाद देऊन, अभिनंदन करून, तुम्हा सर्वांच्या चरणावर कोटी कोटी नमन करून अभंगाची चिंतनाकडे वळूया. विठ्ठल का करायचंय बाबा, कशासाठी करायचंय? एवढ्या वर्षापासूनची परंपरा आहे, एवढं अन्नदान होतंय. बाहेरून वक्त्यांना तुम्ही बोलवून घेता, तुम्ही टाळे घेऊन थांबलात, ऐकायला तुम्ही थांबलात. एवढा लाखो रुपये खर्च कशासाठी करायचं? काय उद्देश काय? किंवा हे केल्यामुळं काय मिळतंय? तर याचं उत्तर आहे, कलियुगाच्या या विचित्र वातावरणामध्ये, या हवामानामध्ये, या भोवटळीमध्ये लोकांच्या जीवनातलं जे विचाराचं दिवाळं निघालंय. मी कसला शब्द घातलाय बघा मध्ये. वृत्तीनं लोक दलिंदर झालेले आहेत. एक प्रकारची स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या पाठीमागे धावत असलेलं हे जग. म्हणतायत विकासाकडे चाललोय, पण विकास होतोय का विनाश होतोय माहिती नाही. प्रगती होते का अधोगती होते हेही कळलं गेलं. अशा द्विधावस्थेमध्ये जगाची ही सुरू असलेली वाटचाल भौतिकतेनं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर आता काहीच कमी राहिलेलं नाही. जेवढी सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी परिस्थिती लोकांची सुधारलेली आहे. बघा 50-50 वर्षाच्या मागे बघा आणि आज बघा किती बदल झालेला आहे. हे जयदाशी होते, हे सगळं होते, आपल्या वाडवडिलाला
खायला मिळालं नाही असं जुने माणसं सांगतात. काही खावं, झाडाचा पाला खाऊन जगावं. पैसा बघायला मिळत नव्हता, कपडा नेसायला मिळत नव्हता. आज सगळंच मुबलक झालंय. लोक चंद्रावर मंगळावर गेलेले. एखाद्याला जर लाकूड लागत नाही, त्याच्या कपड्यातच जाळावं म्हटलं तर त्याला एवढे कपडे येतात. गावात कुणातरी एका माणसाकडे शर्ट राहत होता, आता एका माणसाकडे सगळ्या गावाला पुरतील एवढे कपडे आहेत. एवढा बी बदल झालाय. पण लोकांच्या चेहऱ्याकडे, लोकांच्या जीवनाकडे बघितल्यावर असं वाटतं की लोक जे त्रस्त झालेले आहेत, ग्रस्त झालेले आहेत, बेचैन झालेले आहेत, उदास झालेले आहेत, हवालदिल झालेले आहेत, कावरे बावरे झालेले आहेत, चिंतित झालेले आहेत, दुःखित झालेले आहेत, भयाच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची झुळूक नाही, लोकांच्या जीवनामध्ये समाधान नाही, लोकांच्या जीवनामध्ये सुख शांती नाही. कुठं नापास झालो आपण. त्याकरता हे कळायचं आहे. जगाकडे दृष्टी टाकली तर संपूर्ण माणुसकीचं मंदिर ढासळलंय सध्या जगामध्ये. बाकीचे मंदिर मस्जिद पडले तर बांधता येतील, पुन्हा दगडामातीचे हजारो मंदिर बांधता येतील, त्याच्यात काही नवल नाही. पण या जगामध्ये जर माणुसकीचं मंदिर ढासळलं तर ते उभारण्याची ताकद कोणामध्ये येईल? आता चेहरा आपलाच आहे, डोळे आपलेच आहेत. माझं थोबाड आहे असं मुरगाळून बघता येते का? बघतो म्हणजे नाही ना. जरी चेहरा आपलाच असला, डोळे आपलेच असले तरी नीट आहे का काही बिघडलं हे बघायचं झालं तर आरशाला समोर करावं लागतं. जानोबारा म्हणतात, दर्पणाची नि आधारी एकची करुणी दुसरे मुख पाहती का बरे तैसे ते गा. चेहरा आपलाच आहे, पण आपले चेहरा नीट आहे का बिघडलेला आहे हे बघण्याकरता जसं आरशाला समोर ठेवावं लागते. आपल्या चेहऱ्यावरची बिघाड जसा आरसा सांगतोय तसं जीवनातली बिघाड संत रूपी आरसा सांगतो. जीवन किती बिघडले, कुठं गेलोत आपण हे जर बघायचं झालं तर ज्ञानोबा राहायला, तुकोबा राहायला डोळ्यासमोर ठेवून बघावं लागतं. का तुम्ही यांचे फोटो लागलेले आहेत? का ज्ञानोबारायचे, तुकोबारायचे फोटो या जगामध्ये लागलेले आहेत? का गावोगाव मंदिरं झालेली आहेत? का ज्ञानोबा तुकाराम भजन आहे? 750 वर्ष झालं माऊलीचं भजन पृथ्वीवर आहे. 378 वर्ष झालं तुकाराम भजन पृथ्वीवर आहे. आजही पालखीसोबत माऊलीच्या 10 लाख लोक आहेत. आजही तुकाराम महाराजांसोबत 5 लाख लोक आहेत. आजही ज्ञानोबा तुकारामाच्या नावावर लाखो कोट्यावधी लोकांची पोटं भरतायत. काय काय फरक काय? आपणही जन्मलो, तेही जन्मले. आपणही वाढलो, तेही वाढले. आपणही संसार केला, तुकाराम महाराजांनी केला. आपल्यालाही संतती लेकरबाळ झाली, त्यांनाही झाली. तुकाराम महाराजांनी शेतीबाडी व्यापार केला, आपणही करतोय. 378 वर्ष झालं तरी पृथ्वीवर आरती तुकाराम आहे. आणि आपण ज्यांच्यासाठी जगलो, आपण ज्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातला काळ एवढा महत्वाचा खर्च केला, आपल्या आयुष्यातले श्वास आपण पागलपणामध्ये घालून टाकले, ते जिवंतपणे सांभाळायला तयार नाहीत. त्यांना डोळ्यासमोर मोठ्याला याच्याकरता ठेवायचं आहे की ते कुठं आहेत आणि आपण कुठं आहोत ते कळावं म्हणून. सप्ताह म्हणजे कीर्तनक म्हणजे काही करमणूक नाही, काही मनोरंजन नाही, काही चाबरं बोलणं नाही, पानसट बोलणं नाही, काय हलकट बोलायची जागा नव्हे. आता हलका असला तर हलकच बोलतो, त्याला दुसरं येतच नाही. बोलण्यावरून कळतंय, वासावरून कळतोय ही फुलाची बाग आहे का काय. तसं तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर कळतंय हे पावडरचं दूध पिल्लाय का माईचं दूध पिल्लाय. विठ्ठल झाला तर मोठ्याच्या जवळ जाऊन बसावं लागेल. हलक्याच्या जवळ बसले की तुम्ही हलके होत. कारण आपला जन्म ज्या देशात झालाय, आपला जन्म ज्या परंपरेमध्ये झालाय, ज्या बियामध्ये, ज्या अवलादीमध्ये, ज्या खानदानीमध्ये, ज्या संस्कृतीमध्ये, ज्या संस्कारामध्ये आपण जन्मलोत ना, ती फार मोठी परंपरा आहे. सांगल्याच्या परंपरेमध्ये जन्मलेल्याला हलकं वागायला शोभत नाही. वागत असला तर मी शरम वाटत जावं, लाज वाटत जावं. काही उन्हाळपणा जर एखादी लेकरू केलं तर त्याला विचारतात, कोणाचा आहेस रे तू?
मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, त्याचाहीच होईल, मग चल दे काही त्याचाहीच म्हटल्यावर काही नाही, तू चल. म्हणून एवढी मोठी परंपरा आहे आपली संप्रदायाची. कोणाकडे तुमची माय जर असं विचारलं तर आमची माय ती आहे. व्यवहारातली माय 9 महिन्याच्या नंतर तर पोटातून बाहेर सोडते, पण त्याच्यापासून मरेपर्यंत अपराधासह पोटात घालून घेते, ती ज्ञानेश्वर माय आमची माय. श्रीमंताच्या दारात गेलो तर तुम्हाला कुणी आतमध्ये ये म्हणणार नाही. एखाद्या आमदाराकडे, खासदाराकडे, मंत्र्याकडे गेलो तर तुम्हाला बोलायला वेळ देणार नाही. पण ज्ञानोबारायाच्या दारामध्ये 750 वर्षांपासून कुठल्याही जातीतला, कुठल्याही धर्मातला, कुठल्याही पंथातला गडी करायना, बाई करायना, तरणा करायना, म्हातारा करायना, ज्ञानी करायना, पंडित करायना, अज्ञानी करायना, कोणी करायना, जे माऊलीच्या दारामध्ये जातात, माईच्या व्यवहारातल्या जवळ गेल्यावर उचलून घेऊन मांडीवर घेऊन दूध पाजून जसं पोट भरते, तसं ज्ञानोबारायासारख्या माईच्या दारात गेलं तर मांडीवर घेऊन ज्ञानेश्वरीतलं दूध पाजवते. व्यवहारातल्या माईनं दूध पाजवलं तर हे पोट भरतं. ज्ञानोबारायासारख्या आईनं जर ज्ञानेश्वरीतलं दूध पाजलं तर जीवन आत्मतृप्त होतं. विठ्ठल म्हणून सांगा, कोण आहे तुमची माय? आमची माय ती आहे जी पांडुरंगासाठी डोळ्यात पाणी आणत नाही, पण आमच्या माईसाठी समाधीला जाताना पांडुरंग रडतो. एवढे वजनदार मायबापाची वापर. त्यांना सांगा, कोण आहे तुमची माय? आमची माय 750 वर्षापासून लाखो लोकांसोबत पंढरपूरला जाते, पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता म्हणून नाही, पांडुरंगाला दर्शन देण्याकरता जाते. आमची माय ती आहे की पंढरीला गेल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान, इंद्रायणीमध्ये स्नान, गंगेमध्ये स्नान आपलं पाप जावं म्हणून करत नाही. कलियुगातले पापी लोक स्नान करून त्या पापामुळं जे तीर्थाला ओझ झालेलं आहे, ज्ञानोबारायासारखे महात्मे जर त्यांचे चरण लागले तर त्या तीर्थाचं पाप निघून जातं, पवित्रपणा येतो म्हणून स्नान करतात. एवढे श्रीमंत माहेरची लेकरं आपण. तुम्ही म्हणाल, ही माहेर शब्द आपल्याला कशाला गाठलाय? त्या मंडळीला लागू आहे, त्यांना बी लागू आहे, आपल्याला बी लागू आहे. माहेर म्हणजे मुक्तता, माहेर म्हणजे स्वतंत्रता, माहेर म्हणजे अंतःकरणाचा ठाव, माहेर म्हणजे प्रेमाचा ओलावा. त्यांना माहेर आहे म्हणजे सासर आहे, तसं आपल्यालाही माहेर आणि सासर आहे. सासर कोण आहे आपलं? आपलं सासर म्हणजे संसार आहे. किती जात सोसला आपण. म्हणून महाराज म्हणतात, कागा सासुरवासी मज केले भगवंता, कागा सासुरवासी मज केले भगवंता, कागा सासुरवासी मज केले भगवंता, कागा सासुरवासी मज केले भगवंता.
आयुष्यामध्ये जगलेल्या पाण्याची डायरी काढा आणि चाळा. किती सासुरवास सोसलाय आपण, किती त्रास सोसलाय. इथं काहीतरी समाधान मिळेल, तिथं सुख मिळेल, तिथं आनंद मिळेल, आमकं केल्यावर मिळेल, तमकं केल्यावर मिळेल, त्याच्यावर पैसा मिळवल्यावर मिळेल, त्याच्यावर घर बांधल्यावर मिळेल, त्याच्यावर कपडे घातल्यावर मिळेल, त्याच्यावर लांड्याला बड्या केल्यावर मिळेल, त्याच्यावर चोऱ्या केल्यावर मिळेल, त्याच्यावर गळे दाबल्यावर मिळेल, पाप केल्यावर मिळेल. असं चाललंय की सगळं चालण्यातून. तुम्हाला म्हणणं गेलं का मला म्हणल्यात म्हणचं तुम्हाला कशाला म्हणून माझं कार्ड आहे तुम्हाला. सगळं जीवन चालण्यामध्ये निघून गेलं. काय मिळालं हाताला बघा ना. जेव्हा उद्या जाऊन शेतात बसा बंधाऱ्यावर, पाऊस बी पडणं गेला तरी धरले कामून पडवते ना. तर एवढी इमानदार आहो का त्यानं बी वेळेवर पडायचं. पडत बी असलं तर माऊली करता पडणार आहे, कुटुंबाला करता पडणार आहे आपल्याकरता. कारण ज्ञानोबरायाचं पांडुरंगाला साधन आहे. देवाला तुमची आमची तळमळ वाटत नाही. तुमची आमची तळमळ जर वाटत असली तर माईला वाटते. लेकराचं चांगलं हो म्हणायची तळमळ शेजारणीला कशाला वाटते. म्हणून मायबाप म्हणले आता रेस करू नको रे, पाया पडतो तुझ्या. आपण चांगल्या परंपरेतले चांगलं वागावं. आपण कर मानायला तयार मी मानत नाही. तुला म्हणल्यात बापाला, अरे नाका मानलास पण दुसऱ्याला तर बाप म्हणलं. एवढी वाईट वेळ आली जीवन. किती उतारायला लागल्यात बघा. हे ज्यांच्यासाठी आपण जीवनातलं सर्वस्व वाहिलं, तुम्हाला बघितल्यावर वाटलेलं म्हणल्यात आमच्याकडे पोर माय बापाला. अरे जे आई वडिलांनी तुमच्यासाठी एवढं केलं, त्यांना जर तुम्ही जर 2 भाकरी देऊ शकत नसलं तर तुमचं चांगलं होईल म्हणायचं कसं वाटलं तुम्हाला. चांगलं करून जर चांगलं होईना गेलंय तर वाईट वागून बेकार वागून चांगलं होईल म्हणायचं फॅट डोक्यात कसं बसले तुमचे हे बी कळणं गेले. जे पेरलं ते उगवतंय. वेळेवर मशागत करून, वेळेवर मेहनत करून, वेळेवर वापसा आल्यावर पेरलो तर वापते, नाही तर वापत नाही. कुठलं वापणार आहे? जे पेरलं तेच वापणार आहे. सोयाबीन पेरलो बडी ज्वारी वापली आज कुठं झाले. तसं तुमच्या जीवनातलं कर्म तुम्हाला घुमरेम होऊन मिळणार आहे. डोके ताळ्यावर ठेवून जगावं लागेल. जीवनामध्ये प्रत्येक पाऊल टाकताना अत्यंत विचार करून टाकावं लागेल. कारण या शरीराकडून, या देहाकडून, या जगण्याकडून कमाई बी वाटेल तेवढी तुम्हाला करता येते, नुकसान बी शेकडो जन्म भोगता येईल एवढं करता येते. बाकीचं तर आपल्या ताकदीवर जे जे मिळवायचं होतं ते मिळवलं. पैसा नव्हता, पैसा मिळवलं, सत्ता मिळवलं, अधिकार मिळवलं, मान मिळवलं. मी काल परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेल्यावर चला महाराज म्हणून दाखवायला सुरू केलं. हे का हे बघा, हे मीच बांधायला बंगलाय 2 कोटीचा. बापाच्या काळात काय बी नव्हतं, झोपडं बी नव्हतं. हे काही 20 एकर शेत मीच घेतलं, काय बी नव्हतं बापाच्या काळामध्ये. हे काही BMW मर्सिडीज गाडी, रेंज रोवर गाडी माझीच आहे 2 कोटीची. बापाच्या काळात सायकल बी नव्हती. अरे बापाच्या काळात काय बी नव्हतं, पण तू तर बापाचा आहेस की. मूर्खा, आपले मायबाप गरिबीत राहिले पण कोणावर अन्याय केले त्याच्यामुळे मिळाले. प्रसंग पडला तर आपले मायबाप उपाशी राहिले पण कोणाच्या ताटातली भाकर हिसकावून घेतले नाहीत, त्याच्यामुळे तुला गरम भाकर मिळाली आहे. विठ्ठल लय जोशमध्ये जगू नये, होशमध्ये जगा. अन्यथा एक वेळ अशी येईल की डोळे पुसायला कोणी येणार. हजारो कोटी रुपये ज्यांनी कमवल्यात त्यांचं सांगलं आपल्याकडं काय 4 कट्टे कोण्या वर्षी अधिक तर होईल, नाही तर कमी तर होईल. 12,000 कोटीचा रेमंड ब्रँड असलेला माणूस किरायाच्या घरामध्ये मरून पडल्यावर 3ऱ्या दिवशी पोरावर बघितले. का लागला नादाला. थोड्या दिवसाकरता म्हणून हे शरीर हे भेट दिले. एवढ्या वर्षाच्या जगण्यामध्ये त्यानं माईच्या पोटातून बाहेर आल्यावर ज्या वेळेस काहीच पचत नव्हतं तेव्हा भाकरीचं दूध करून त्यानं तुम्हाला दिलंय. तुम्हाला सांभाळत नाही कशावरून वाटलं. एवढ्या अविश्वासानं कसं जगलो ना तुम्ही, का म्हणजे. म्हणून कीर्तन हे परिवर्तनाकरता आहे. तुमची बुद्धी, तुमचे विचार, तुमचं वागणं, तुमचं जगणं, तुमचं खाणं, तुमचं पिणं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, तुमचा व्यवहार करणं, तुमचं चारित्र्य आचरण सुधारावं.
एक एक कीर्तन ऐकत गेलं का नाही, एक एक घोट पाणी पीत गेल्यावर तहान कमी व्हावं का नाही हो? बोला मी बोलल्यावर मान तर हलवी जावं की एक एक घास अन्न खात गेल्याच्या नंतर भूक कमी होत जावं का नाही हो? एक एक कीर्तन ऐकत गेल्याच्या नंतर आपल्या वागण्यात बदल पडावं का नाही हो? आता असं बोलणारे आवडत बी नाहीत लोकांना. हा काय महाराज होता कालचा, तोंड आ केलेला बंद केला नाही, जावई करून घे, मला का करायचं? हसणे किंवा रडणे म्हणजे कीर्तन नाही. मूर्खाचा बाजार झालाय. या बी क्षेत्रामध्ये पागल लोकांची संख्या जास्त झाली आहे. सावध राहा नाही तर गळे दाबून जाते. विठ्ठल एक जण म्हणाला मला कीर्तन पटत नाही. अरे लगीन झाल्यापासून तुझं वागणं तुझ्या बायकोला पटणार. तुला कीर्तन पटते, तू कीर्तन करायचं आहेस. तू अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तेव्हा जमतं बेटे. एक जण म्हणाला मला लग्न करणं आवडत नाही. बक्कळ करणार आहे, देणार कोण आहे तुला? हात जोडून विनंती आहे, 100 मूर्ख एकत्रित येऊन का बोलतात त्याचं ऐकू नका, पण एक शहाणा का बोलतो ते ऐका, जीवनाचं कल्याण होतं. टाळ्या वाजवा म्हणून मी बोलणार गेलो, मी काही भाषण द्यायला नाही. कधीच कीर्तनात टाळ्या वाजवू जाऊ नका. जर कोणी वाजवावी म्हटलं तर त्याला सांगा माझं नाव. आमच्याच तालुक्यातले आहेत म्हणा, आमच्या जिल्ह्यातले 4 राज्यामध्ये कीर्तन करतात. कीर्तनात टाळ्या नसतात किंवा टाळ्या वाजवू नये, ऐकावं. टाळ्या नाही वाजवलं तर हरकत नाही, पण ऐकून वागायला टाळाटाळ करू. टाळ्या वाजवलं काय न वाजवलं काय काय बिघडत नाही, पण ऐकून वागायला टाळाटाळ केलं आणि एक जर जीवनामध्ये चूक झाली तर संपूर्ण आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार. काहुलाला एवढंच इंड्रेला म्हणून जर घेतलो तर किती बी कोल्हापूरच्या तालमीतला पैलवान राहू द्या, त्याला लोळवायची ताकद विषयामध्ये. एक सिंगल चूक, लई चुका केल्या होत्या रावणानं, एकच चूक झाली, बाकी काहीच नाही. 80,000 बायका एकापेक्षा एक सुंदर होत्या, पण बुद्धीमध्ये विकलांग झाला, नपुसक झाला आणि नको त्या स्त्रीवर नजर पडली. संपूर्ण सोन्याचं नगर जळून गेलं. काही लई चुका केली नव्हती, एकच चूक केली. तिने जीवनात कधीच चूक केली नव्हती, फक्त एक म्हटले, राम वनवासाला आणि भरत गाडीवर, संपला. पण एवढ्यामुळं संपूर्ण रामायण घडलं. एक चूक तुमचं जीवन उद्ध्वस्त करून जाऊ शकते. माणसं म्हणतात बघा, एक पाऊस तिकडं चांगलं पडला तर पिकलं तिकडं आणि आमच्याकडं हुकलं म्हणतात. एका पावसामुळे जर उत्पन्नात एवढा बदल होत असला तर तुमच्या जीवनाला बी काहीतरी किंमत आहे, तुमच्या निर्णयाला बी काहीतरी किंमत आहे. म्हणून एवढे श्रीमंत आहोत, जीवाचं बी माहेर, संताचं बी माहेर आणि देवाचं बी माहेर म्हणजे आळंदी. नामामने देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठं चला तुम्हाला माहित नाही का? आमच्या आईकडे असं एवढे लोक सपातात का? देवा तुला माहित आहे का? जयाची द्वारी सोन्याचा, जयाची द्वारी सोन्याचा, जयाची द्वारी सोन्याचा बिंब, जयाची द्वारी सोन्याचा बिंब,
आमच्या आईचं एवढं श्रीमंत माहेर आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या लिहिलेले आहेत की ते जे पिंपळ आहे ना आळंदीतला, तो सामान्य पिंपळ नाही. एखाद्या धातूला जर त्या पिंपळ पानाचा जर स्पर्श केला ना तर सोनं होत आहे. सरळ लिहून टाकलं तर ज्ञानोबारांनी, पण पुन्हा त्याच्यामध्ये सगळं झालं तर नीट राहत नाहीत ही अवलादी म्हणून काही खालीवरी केलं. तुम्ही जरा कसून अभ्यास केला तर कळेल तुम्हाला बी, होईल ना कधीतरी होईल. बघा वाचून अभ्यास करून, कारण वैज्ञानिक जेवढे नवीन रिसर्च निघत आहेत, जेवढे संशोधन निघत आहेत, ते सगळे ज्ञानेश्वरीत अगोदर सांगितले. का नशीब असेल त्या हलगटाचं. हलगट म्हणजे रेडा, म्हशीचं पोरग. ज्ञानोबारायच्या समोर आलं, ज्ञानोबारायची दृष्टी त्याच्यावर पडली. जगातलं किती भाग्यवान असेल त्याच्या माईनं कसलं पुण्य केलं असेल त्या म्हशीनं असलं पोरग जन्माला घालायला. ज्याला ज्ञानोबारायची नजर पडल्यावर, आज आळंदीहून पंढरपूरला जर तुम्ही पायवारीला निघालो तर त्या हाल्याचं मंदिर आहे. कुणाचं मंदिर आहे म्हटल्यावर या हाल्याचं आहे म्हटल्यावर मारतात तुम्हाला. हाल्या महाराजाचं आहे म्हणावं लागतं. कुणाचं मंदिर हे म्हटलं तर रेड्याचं आहे म्हटलं तर मारतात तिथले लोक तुम्हाला. हे रेडे महाराजाचं मंदिर आहे म्हणावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजाच्या सारख्या संगतीमध्ये गेल्यामुळे जर म्हशीच्या पोराचं मंदिर बांधत असलं, हाल्याचं जर मंदिर बांधत असलं, तर या देशातल्या बाकीच्या हाल्यावाला कधी कळलं म्हणजे. आजही ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाराय. गाढवा कुत्र्यान डुकरान चूक करते त्याला काय बी नाही, तेवढी सजा नाही. पण तू माणूस म्हणून जन्माला आलायस ना, तुला कळते ना सगळं. पटना गेलं ना लोकांना, कारण सत्य आणि औषध नेहमी कडू राहते. डॉक्टर काही आपला वैरी नाही कडू औषध द्यायला, पण रोग जावं हा त्याचा उद्देश आहे. तसं बोलण्यातून कुणाचं मन दुखवेल किंवा काय होईल याचा उद्देश नाही याच्यातून. का वैर आहे काय बी नाही ना. कुठेतरी उगाच ठिणगी पेटावी, कुठेतरी आपल्याला आपल्या आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं, आपलं व्हॅल्युएशन आपण करावं की आपण कुठल्या स्टेजवर आहोत बाबा, कुठल्या पोझिशनवर आहोत, कुठल्या अवस्थेवर, कुठल्या दशेवर, कुठल्या स्थितीवर, कुठल्या लेवलवर आहोत कळावं का. त्याच्याकरता हे तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय बी कमी नाही. सांगा आता तुम्ही एवढे लोक कीर्तनाला बसलो, कोणी कोणत्या वर्गातला असेल, कोणी कोणत्या वर्गातला असेल, कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी लक्षाधीश असेल, कोणी कोट्याधीश असेल, कोणी असेल. एवढे वर्षात आपण जगलो, एवढं जीवाचं रान केलं, हाडं वळून लावले, रक्ताचं पाणी केलं, जेवायला खायला फुरसत मिळालं नाही, झोपायला वेळ मिळाला नाही. कोणी बी हातवारी करून सांगा माझ्या जिंदगीमध्ये मला काय बी कमी नाही, मला कशाची बी चिंता नाही, मला कशाचं बी दुःख नाही, माझ्या जीवनात नुसतं आनंद आहे, नुसतं समाधान आहे, नुसतं सुख आहे म्हणून कोणी बी बोटवरी करा. का बरं करणार गेलो? का कमी आहे तुमच्या जीवनामध्ये सांगा. का बंगला नाही, का पैसा नाही, का अडका नाही, का नवरा नाही, का बायको नाही, का लेकरं बाळ नाहीत, का नातूपंतू नाही, का इस्टेट नाही, का प्रॉपर्टी नाही, का शेती नाही, का नाही तुमच्याकडे? का बरं हातवरी करणं गेलो? सगळं आहे, फक्त जे पाहिजे ते नाही. तुम्हाला कसं कळालं म्हणसाल? तोंडावरची कळा बघितल्यावर कळालं. तोंडावरची कळा बघितल्यावर याच्या मध्ये काय ते कळतंय अनुभवी माणसाचं बोलणं. तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर याच्या जीवनामध्ये यांनी किती साधना केली आहे ते कळतं. आणि तुमच्या वागण्यावरून तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसले संस्कार दिले ते कळतं. का झाड जाणी जे फुले, का मानस जाणी जे बोले, का भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. हातात फुल आल्यावर सुगंध घेतल्यावर कळतं हे पुण्य झाडाचं फुल आहे.
तसं तुमच्या जीवनामध्ये सुगंध यावा. राहू द्या, गरिबी श्रीमंती काही लई दिवस टिकणारी नाही. 4 दिवस ती बी राहणार आहे, 4 दिवस ही बी राहणार आहे, 4 दिवस श्रीमंती बी जाणारच आहे, गरिबी बी जाणारच आहे, सुख बी जाणार आहे, दुःख बी जाणार आहे. तुमच्या अंगावर कपडे फाटके राहू द्यात, पण घरातून बाहेर पडल्यावर लोकांनी बोट करून म्हणावं त्याच्या संसारात गरिबी करायना, अंगावर कपडे फाटके करायना, पण त्याच्या जगण्यात वागण्यात इमानदारी आहे, त्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा आहे. विठ्ठल जगामध्ये बऱ्याच विश्व सुंदर्या झाल्या, मिस इंडिया, मिस वर्ल्ड झाल्या. कुणाचं बी मंदिर नाही, पण एका राजस्थानमध्ये 100 पतिव्रतेचे मंदिर आहेत. विश्वसुंदरी व्हायला लय अक्कल लागत नाही, पण पतिव्रता व्हायला जन्म खर्च करावा लागतो. वर जायला सायास करावं लागते, कोशिश करावं लागते, खाली यायला काय बी करावं लागत नाही. 2-4 होते ना शहरात, जो 25 मजल्यावर जायचं होतं, घर होतं, चला लिफ्टने जाऊत म्हणून जवळ गेले, लाईट गेलेली होती, लिफ्ट बंद होती. आता कसं करावं, चला बोलत बोलत जाऊ दे एकमेकाला म्हणून गेले. 10-20 मजल्यावर गेल्यावर एकाला धाक उलाली, त्यानं म्हटलं गड्या वरी चढून यायला एवढी तकलीफ उलाली आहे, धाक उलाली, आता खाली जाताना किती होते की. त्याच्यातले एकानं म्हटलं खाली जाताना काय बिले लागत नाही, इथं कोपऱ्यात जाऊन वाक म्हणजे जातोस आपला. पण चांगलं वागायला प्रयत्न करावा लागते, वाईट वागायला नाही. तुम्हाला रावण व्हायला जेवढे दिवस घालावं लागते ना, तेवढे राम व्हायला घालावं लागत नाही. कळू द्या थोडं, ह्याच्यावर तुमचा परिणाम आहे पुढे. जगात अनेक राजकारणी झाले, राजकारणी चांगले राहत नाहीत हे तुम्हाला बी माहित आहे. सगळं एक तर सिंगल उदाहरण या जगामध्ये, एक शिवाजी महाराजांना सोडलं तर कुठल्या राजाचं मंदिर झालं या जगामध्ये. आज बी लोक आरती करू राहिल्यात. अनेक राजे होऊन गेले, पण राजाचा महाराज झाला एवढा एकच राजा आहे. त्या परंपरेत जन्माला आपण राजे जिजाऊनं केलं आणि महाराज तुकाराम महाराजांनी केले. आपल्याला लाज वाटायला, शरम वाटायला कीर्तनात येऊन बसायला काही अवघड नाही, कारण शिवाजी महाराजासारखा राजा तुकाराम महाराजाची कीर्तनात पुढे येऊन बसतो. त्या बियातल्या आपण हा कुठं बी जाऊन बसायला लाज वाटावं, कुठं बी जाऊन थांबायला लाज वाटावं, वरातीत नाचायला लाज वाटावं, डीजे लावून शरम वाटावं. आपल्याला कीर्तनात येऊन बसायला शरम वाटत जाऊ नये. सोनं जर शुद्ध करायचं झालं तर तेजाबात टाकावं लागते, अग्नीत टाकावं लागते. तसं कलियुगातला, बुद्धीतला आणि मनातला मळ जर काढायचं झालं, कीर्तनात येऊन बसावं लागतं. विठ्ठल त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या अनेक क्षेत्रातल्या लोकांकडे मुलाखती घेत गेले, शास्त्रज्ञाकडे गेले, डॉक्टरकडे गेले, वकिलाकडे गेले, इंजिनियरकडे गेले, 1 लाख कोटी ज्याच्याकडे त्याच्याकडे गेले आणि सांगितलं, विचारलं, सांगा तुमच्या जीवनामध्ये समाधान आहे का, गुंजभर तर आनंद आहे का, सुतराम तर चिंता जीवनातली गेली आहे का. बघा किती दिवस आंधळेपणाने जीवन जगतं, अजून किती दिवस अंधश्रद्धेनं जीवन जगता. ज्या देशामध्ये ज्ञानेश्वरी जन्माला आली, ज्या देशामध्ये गीता जन्माला आली, ज्या देशामध्ये तुकोबारायासारखा महात्मा जन्माला आला, तिथं हे मूर्ख लोक बंधूच्या जाऊन पाया पडतात. आशीर्वाद दिल्यामुळे लेकर होतात का कुणाला? अक्कल नाही एवढी बी. उंच पदावर असलेले पदरानं पाय पुसल्या, कोण पुस म्हणतात तर तुला त्याची पदरानं पाय. तुला पाय जर पुसायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुला डोकं टेकवायचं झालं तर ज्ञानेश्वरी आहे, तुला ऐकायचंच असलं तर माऊलीचं तुकोबारायचं ऐक, दुसऱ्याचं ऐकू नको. जीवनाचं कल्याण होईल, सार्थक होईल. कुणाला मालक करून जगव हे तर बघा. आपल्या जीवनाची बागडोर, आपल्या जीवनाचा कासरा, आपल्या जीवनाचा रथाचा सारथी कुणाला करायचा ठरवा. 5च पांडव होते, पण देवाला सारथी केलं, विजय झाला, राजे झाले. आणि 100 पोरं होती धृतराष्ट्राची, पिंड पाडायला रडायला कोणी शिल्लक राहील. या जगात वाईट वागणाऱ्याचा, निंदा करणाऱ्याचा, पाप करणाऱ्याचा, चोऱ्या करणाऱ्याचा जगात म्हणायलो मी, कुठंतरी एखादी सिंगल पुतळा आहे का दाखवा.
पण सज्जनाचे लाखो मंदिर आहेत विठ्ठल. कुणाचंच उत्तर हो म्हणून येणार गेलं. अरे कोणीच म्हणा गेलं. ज्या त्या क्षेत्रामध्ये जे ते मोठे होते त्यांनी शेवटीच ठरवलं, चला आपण देहूला जाऊ. पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये देहू या गावामध्ये मोरे कुटुंबामध्ये कोणीतरी तुकाराम आहे, ज्याला महाराष्ट्र संपूर्ण देश खांद्यावर घेऊन काहीच करत नाही. ते विठ्ठल विठ्ठल भजन करतात. गरीब बी आला तरी त्याला भजन कर म्हणतात. शिवाजी महाराजांसारखा राजा आला तरी त्याला भजनच कर म्हणतात. काय मिळालं त्यांच्या जीवनामध्ये एवढं भजन करून, साधना करून? असं ऐकलंय 400 एकर प्रॉपर्टी होती. आता हे पुणे मुंबई जी एक्सप्रेस हायवे गेलाय ना, हे तुकोबरायच्या शेतातून गेलेले. महाजनकी होती, सावकारकी होती. सगळंच प्रारब्धानं पालथं झालं. प्रारब्ध कुणाच्या हातात आहे सांगा ना? उद्याचा दिवस कसा निघणार आहे सांगा ना? छातीवर हात ठेवून समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. गडबड करू नका, शांत राहायचं. जे जास्त पिकते लवकर पिकते का नाही ते धोकादायक राहते. हायब्रिड माहित आहे की तुम्हाला? हायब्रिड इकडे तुमच्या जेव्हा चांगले येतात. चौकड्याचं आता प्रमाण कमी झाले, पण ते आल्यापासून हायब्रिड लय बी होत आहे. आणि लय दिवस बनमीला राहिले की कुई जाते. लवकर येणारं संपून जात आहे, कष्टानं मिळालेलं टिकून राहते. लांड्याला बड्या करून घरात येईल, पण येतानाच 7.5 घेऊन येते. ज्या रंगाचं लुगडं घालून आलेलं राहते का नाही, त्याच रंगाचं लुगडं घालून जाते. सोन्याची लंका रावणाच्या डोळ्यासमोर जळून गेली, काहीच करू शकलं नाही. आपल्यापेक्षा तोळा 2 तोळे असेल तर, नाही तर नसेल तर. कुठलं राहते आता 1.5 लाख भाव झाला. तेवढे का तोंडावळी त्याला घ्या तर घ्या. उद्या तुम्हाला सोन्याचं गाव म्हटलं बारीक तोंड का? सोन्याच्या घरात राहणाऱ्याला समाधान मिळत नाही, आपल्याला काम मिळणार आहे. म्हणून आयुष्यातला राहिलेला वेळ संतांना द्या. तुकाराम महाराजाकडे आले, तुमचं नाव तुकाराम का? होय, माझं नाव तुकाराम आहे. तुम्ही अखंड भजन करता म्हणे. हो, मी भजन करतो, नामस्मरण करतो. काय मिळालं तुम्हाला देवाचं भजन करून, नामस्मरण करून? लोकांना बी हेच सांगता, हे सांगता. आम्ही जगात सगळ्याच्या मुलाखती घेत आलो. शास्त्रज्ञाकडे, डॉक्टरकडे, वकीलकडे, इंजिनियरकडे, एज्युकेटेडकडे, नॉन एज्युकेटेडकडे, लाल दिव्याच्या गाडीकडे, कॅबिनेट मंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे, पंतप्रधानाकडे, राष्ट्रपतीकडे, वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो. पण कोणाचंच उत्तर आनंद आहे, समाधान आहे, आमच्या जीवनात सुख आहे म्हणून मिळालं नाही. तुमचं काय उत्तर आहे? तुकाराम महाराज म्हणाले, काय उने आमा
बोट गाठले लोकांनी. आश्चर्य. जगात एवढं फिरलो हे उत्तर कोणाकडे आणलं. तुकाराम महाराज म्हणाले का होणे आमच्या जीवनामध्ये काय कमी असं. पांडुरंगाचं भजन केल्यामुळे काय मिळतंय. तुकडे खायला मिळतात. लोक हार घालतात. आमदारकीचं तिकीट मिळते. ज्याला वैकुंठाच्या तिकिटाची आग पडली त्यांनी गळ्यात माळ घालून भजन करा. ज्याला भूक लागली त्यांनी पंक्तीत बसावं. ज्याला वागायचंय त्यांनी कीर्तनाला येत जावं. बाकीच्याच काही काम नाही इथं याच. उगा गर्दी करू नका इथं. का काम येतो बरी कमी याच. भूक लागले त्यांनी अन्न शोधावं. ताण लागले त्यांनी पाणी कुठं बसल्या तो कुठे पंगतताना म्हणावं. ज्याला भूक लागली तर. ज्याला ऐकून वागायचंय त्यांनी येत जावं इथं. गर्दी करू नये बाकीच्या इथं. लईच पैसे कमवण्याची ह्याची त्याची आग पडली तर गळ्यात डमऱ्यात फुगा अडकवून गावोगाव फिरावं. 5-10 रुपये तुकडा टाकले आणि कुत्र्याला भाकर टाकले लोक. विठ्ठल ज्ञानोबा तुकारामाच्या नावाचा गैरवापर कराल तर कीर्तन करून बी किडे पडून मारावं लागलं. काय वाटलं तुम्हाला. सोपाय वाटलं काही. ज्याच्याकरता आयुष्य वेचलं. तुकाराम महाराज म्हणाले अपूर्णता गेली बाबा. काहीच कमतरता नाही. काही नाही. काहीच कमी नाही. काय होणे आम्हा विठोबाचे पाय. भजन करणं देवाचे पाय मिळवण्याकरता आहे. भजन करणं देव मिळवण्याकरता भजन नाही. देव होण्याकरता भजन आहे. देव होणं म्हणजे काय. चांगली गुण अंगात येणं म्हणजे देव होणं. का देव माणूस आहे म्हणतात. माणूसच आहे. मारुतीरायने जेव्हा पहिल्यांदा रामचंद्र प्रभूला पाहिलं किष्किंधा कांडामध्ये तेव्हा मारुतीरायने विचारलं तुम्ही मानव देहातच आहात पण तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं मानव देह हात आहेत पाय आहेत माणूस सगळं आहे. माणसं सारखे आहात पण तुम्ही माणूस नाहीत. कोण आहात तुम्ही सांगा. तोंडावरची कळा बघितल्यावर कळत जाऊ आपण. हलकं वागून आम्ही ह्या खानदानीतले म्हणून दाखवीत जाऊन लोकांवर. का म्हटलं मी शब्द जड जाते असतील आता मी तर का करू. त्या लेकरू जर लेकरानं चूक केलं तर आईनं त्याला मारावं का मारू नये. जाऊ द्या चूक करू अथवा न करू. आईनं लेकराला मारावं का नाही. काही बोलतो का जाऊ घरला सांगा. काय तू बोलणं गेलो तुम्ही. आता तुमचा माणूस आहो. तुमचा परिवारातला माणूस आहे. आईनं लेकराला मारावं का मारू नये. मारावं ना. अभ्यास करताना जर खेळायला गेलं तर मारावं. जेवायच्या वेळेस जर झोपत असलं तर आईनं मारावं. उन्हात खेळत असलं तर आईनं मारावं. तसं कलियुगाच्या विचित्र वातावरणामध्ये बुद्धीमध्ये जर भ्रम निर्माण झाला मन जर मळालेलं असलं एखाद्या लोखंडाला जर वाकवायचं असेल तर त्याला गरम करून ठोकून मारावं लागतं. तसं समाजाला पाठवून हात फिरवून आता ऐकणारे नाहीत. कडवट बोलल्याशिवाय जमणार नाही. ज्याचं अंतःकरण चांगलं आहे त्याच्यावर परिणाम होत आहे. ज्यांचं अंतःकरण निर्मळ नाही त्याला कीर्तनात नाही पंढरपुरात नेऊन पुरलं तरी काही फरक पडत नाही. एवढा खर्च केला आयुष्यातला एका कोपऱ्यात टाकले. आपल्याला टाकले का नाही बाबा. कोणी गोड बोलायला तयार आहे का आपल्याला. कोणी जवळ बसून प्रेमाने बोलायला तयार आहे का. वेळ आहे का कोणाला. ज्यांच्यासाठी आपण एवढं केलं तुमच्यासाठी मरायला तयार आहोत म्हणणारी माणसं तुम्ही कधी मरसल हे वाट बघूयात. ह्याचं नाव संसार. तोल गेल्यावर सावरणं अवघड होते म्हणून बोलावं. वेळ निघून गेल्यावर अक्कल येऊन फायदा नाही. तुमचं तोंड बघितल्याशिवाय भाकर गोड लागणारी माणसं एका दिवशी म्हणतील तुमचं तोंड काळं करा गिळणं गेलंय आम्हाला. याचं नाव संसार आहे. कळू द्या. जगात आतापर्यंत कोणीच तुम्हाला माझं म्हणलं नाही. तुम्ही आपण मूर्खपणामुळे पागलपणामुळे भ्रमामुळे हे कलियुग नाही हे भ्रमयुग आहे. जे सत्य आहे ते दिसत नाही आणि जे दिसतंय ते सत्य नाही. त्याला भ्रम म्हणतात.
ह्याच्यातच आहेत सगळे. आणि आयुष्याच्या शेवटी मग फिरतात आरडतून ओरडत. लई चांगला मन जवळ बसून तू 10-20 वर्ष, पण लई कडू निघालं. कडू नाही, पहिलं साल कडू आहे, तुला कडू देईन मी. तुला कोण म्हणतात का त्याला महाराज मन म्हणतो? बाईनं कुणाला बी भावासारखं मानावं, कुणाला बी बहिणीसारखं मानावं, पण कुणाला बी नवरा मानू नये. पातिव्रत्य निघून जाते. देव कुणाला बी म्हणा, तुम्ही दगडात म्हणा, जनावरात म्हणा, पशुपक्षामध्ये म्हणा, पण संत कोणाला बी म्हणू नका. समता आहे का नाही, ममता आहे का नाही, त्याग आहे का नाही, वैराग्य आहे का नाही, ज्ञान आहे का नाही, प्रेम आहे का नाही, समाजाविषयी तळमळ आहे का नाही, एवढं सगळं जर ज्याच्यामध्ये दिसलं, द्या त्याला जीवन झोकून. जीवनाचं सोनं होईल विठ्ठल. या जगामध्ये एक संत सोडले. संत म्हणजे कोण? असले कपडे घातलेले नाही, माळा घातलेले नाही, मठ बांधलेले नाही, शिष्य केलेले नाही. नाही, संत हे करतात, पण हे करणारे संतच राहतात. भरोसा ठेवू नका. उघड सांगलो तुम्हाला, भरवसा ठेवू नका अजिबात. आलायस ना जेव म्हणा मंदिरात, कीर्तन झाल्यावर जायचं असलं तर इथून रोड आहे म्हणून सांगा, ह्या रोडनं जा. आणि सकाळी जायचं असलं तर मंदिरात अंतरण करून द्या. तुम्ही एवढ्या लायकीचे नाही, ध्यानात राहू द्या. तुमच्या संप्रदायाला बदनाम करून टाकले बेटे. ज्ञानोबारायचा तुकोबारायचा संप्रदाय आहे, हे काही कमी होणार नाही, त्यांची काही करू नका. पण पहिलेच लोकांच्या मनामध्ये वादळ उठलेलं आहे ना. कीर्तनामुळे लोक किती आनंदी झाले, किती टाळ्या वाजवले, याला महत्व नाही. देवावरचा विश्वास किती मजबूत झाला हे महत्वाचं आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये विचारत असतो, खरं इमानदारीनं बोलायचं. कुणावर लय विश्वास आहे, संसारावर का देवावर? मी हावर का तुमच्यात एक नंबरला? तुम्ही चिंता करू नका, तुम्ही अजिबात घाबरू नका. बोला, तुम्ही मला बोला काय ते खरं बोलायचं. पांडुरंग इथंच आहे, बघलेला आहे त्यानं. रामकृष्ण हरी म्हटलं त्यानं इथे येऊन थांबलेला आहे. मग तुम्ही म्हणसाल थांबलाय तर दिसना का बरं गेलाय? लय निक्के पाहिजे डोळे बघायला. जन्मल्यापासून आतापर्यंत ज्या डोळ्यांनी पापच बघितले, माय बहीण म्हणून बघितलं नाही, त्या डोळ्याला देव दिसत नाही. येडी हळद. ज्या कानाने जन्मल्यापासून आतापर्यंत लोकांची टवाळी निंदा ऐकली आहे, त्याच्या कानाला देवाचा आवाज ऐकू येत नाही. ज्या जिभेनं लोकांचा द्वेष केलेला आतापर्यंत, त्या जिभेला देवाचं नाव येत नाही. विठ्ठल कुणावर विश्वास? संसारावर का देवावर? ठरवायचंच आज आपण, बघायचंच, फायनलच आज. येवलाला आम्ही कीर्तन करूला, कमरा बांधलेलो, चाललो, दिवलाला घेऊन चाललो. तुम्ही बी दिवलाला गोळा करा, लाखो रुपये खर्च होईल. रिझल्ट का नाही? आउटपुट का नाही? पोरग तर शाळेवर बॅग घेऊन चाललंय, माय डबा करून देऊन आले, गाडी घरा पुढे येऊन आले, मार्क्स कार्ड घेऊन आले की नापास होऊन आले. का बरं लोकांच्या जीवनामध्ये बदल नाही? का लोकांना चांगलं वागा वाटणं गेले? आम्ही सांगणारे बेटे वागून सांगणं गेलो, म्हणून फरक पडणं गेलो. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, आणि नाही करी जगी उपकार. एकाला काय झालं की डोळ्याला काय फरक पडला की एक माणूस बघितलं की 2 दिवस उरले. असं उरलं की बाबा एक बघितलं की 2 दिवस उरले. मग आता ऑप्थोमॉलॉजिस्टकडे जावं, नेत्रतज्ञाकडे म्हणून डोळ्याच्या डॉक्टरकडे त्याने गेला. सकाळची वेळ होती, नाव नोंदणी केलं कंपाऊंडरने, आणि डॉक्टरला सांगितलं पेशंट आला या. त्यानं गडबडीमध्ये चष्मा विसरून आला. त्याने येऊन खुर्चीवर बसून पुढे पेशंट बसलेला होता. हा बोला काय झालंय? त्यानं आल्या डॉक्टरने ह्याला 2 दिवसून आले ते म्हणून ह्यानं राम 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 म्हटलं. कोण? पेशंट. डॉक्टरने ह्यानं 2 वेळा राम राम म्हटलं, त्यानं राम 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 3दा म्हटलं. असं का बरं सांगू? ह्या पेशंटला एक बघितलं की 2 दिसत होते, आणि डॉक्टरला एक बघितलं की 3 दिसत होते. नाही परिणाम होत पेशंटवर. का होत नाही? परिणाम होत. भजन सगळेच करतात. तुकाराम महाराजाला विमान आलं, का बरं अजून विमानही नाही गेले? आम्हाला बी गावोगाव विमान येते हार घालायला, पण आमचं विमान पुढे सरकाव म्हटलं की मागे दाव्यानं वाढावं लागतं. अजून एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला,
मी इथला परिवारातला माणूस आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायलो सप्ताहातल्या, नुसत्या महाराजापुरतं टेंट घालत जाऊ नका. आम्ही सावलीत थांबलो आणि तुम्ही उघड्यावर बसलात, बरोबर नाही. हे देवाच्या दरबारामध्ये पाप आहे. आम्ही जर सावलीत थांबून आजचं कीर्तन करतोय ना, मला एक छटाक बी पुण्य मिळत नाही. तुम्हाला उघड्यावर बसवलं आणि मी थांबलोय म्हणून हात जोडून विनंती आहे. ह्या गावातलं मला माहित आहे, एका माणसानं जर ठरवलं तर एका माणूस एक सप्ताह करू शकतो, एवढं देवानं तुम्हाला दिले. म्हणून भरून मंडप राहू द्या. विठ्ठल त्यांच्याच जीवनामध्ये नाही, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये चिंता नाही गावी विष्णुदासाची, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, सुखे मी निरोगा. काय बोलणं आहे असं? हो, तुकाराम महाराज म्हणाले, याजसाठी केला होता, 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 गेली चिंता. पडल्या पडल्या डोळा किती जणांना लागला, डोळा लागला का आडंबर जाऊ लागलो? बोला, काबर नाही गेले झोप, काबर दुःखच आहे नाही गेले, काबर समाधान मिळालं? ती जागाच नाही कुठलं मिळणार आहे सांगा. जिथे जे वस्तू मिळते ती वस्तू, तुम्हाला भाजीपाला पाहिजे असेल तर भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये जावं लागेल, किराणा पाहिजे असेल तर दुकानदाराजवळ जावं, किराणा दुकानदाराजवळ जावं लागेल. एकाला पेढे पाहिजे होते आणि सांबाराच्या दुकानापुढे जाऊन म्हणाला, मला 2 किलो पेढे द्या. त्याला म्हटलं 2 किलो का बरं? 4 किलोचे आहेत पण जोडे आहेत माझ्याकडे, पेढे नाही. तसं संसारातून सुखाचे संसार करताय, करू नका असं नाही. या जगात कोणाचंच म्हणणं नाही, करावं लागतंय. हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणालाच चुकत नाही. शेतकरी असेल तर शेती करावं लागेल, व्यापारी असेल तर व्यापार करावा लागेल, नोकरदार असेल तर नोकरी करावं लागेल. काहीच चुकत नाही. करा, फक्त कर्तव्य म्हणून करा, सुख मिळेल म्हणून करू नका. ड्युटी म्हणून करा. जन्म दिलाय ना लेकरांना, शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या, करा. एवढंही कमावू नका की तुमच्या आयुष्याचा शेवट रावणासारखं होईल. बघा कसलं बोललं. एवढे बी श्रीमंत होऊ नका की त्याच्यासारखं होईल. श्रीमंत व्हायला काही तकलीफ नाही, पैसा राहणं काही वाईट नाही, पैसा वाईट नाही, पैशाची घमेंड वाईट आहे. सत्ता वाईट नाही, सत्तेची घमेंड वाईट आहे. जेवढे जगात मोठमोठ्या लोकांचा अपमान झाला ना, हे कशामुळे झाला? कोणतं वाईट आहे सांगा ना तुम्हाला. पैसा पैसा नसल्यावर हे करता येते का सगळं? वाईट नाही पैसा, पण पैसा माझ्याकडून कुणाकडे आहे पैसा?
वाटोळं होईल त्याच्यामुळे. बुद्धीची घमेंड इथं आल्यावर जिरते, म्हणून हे जिरवून घ्यायचं. 365 दिवसातले 358 दिवस संसार करा, पण 7 दिवस सप्त्यात वेळ द्या. कारण हे 7 दिवस तुम्हाला 358 दिवस सेक्युअर करतील, सेफ्टी करतील, सुरक्षित करतील. विठ्ठल कुठंच नाही इलाज झाला जगात, कुठे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय उणे आम्हा विठोबाची पाय, पांडुरंगाची पाय मला मिळाली. पाय म्हणजे स्वरूप, पाय म्हणजे त्याचं ज्ञान. असं कोणालाही मिळतात का त्याचे पाय? सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, पर्याय दुर्लभ विठोबाचे पाय. जगातले सगळे पर्वत सोन्याचे करता येतील, दिस इज पॉसिबल. जगातले सगळे झाड कल्पवृक्ष करता येतील, जगातले सगळ्या काही कामधेनू करता येतील, पण पांडुरंगाचे पाय दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत. ते पाय तुकाराम महाराजांनी मिळवले. म्हणून भारतामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या कर्नाटकाच्या पट्ट्यामध्ये सध्या रजिस्ट्रेशन केलेले 4 लाख कीर्तनकार आहेत. किती? 4 लाख. पण 378 वर्षामध्ये दुसरा तुकाराम माईच्या पोटाला या पृथ्वीवर जन्माला आला नाही. हे तुकाराम महाराजांच्या जीवनातलं मोठेपण आहे. नाही ऐसे काही येथे, तुकाराम महाराज म्हणाले इथं नाही असं काही बी नाही. का नाही? हा, असं आहे. संसारात एक मिळालं म्हणजे सगळं मिळालं असं होते का? नाही. तुम्ही जन्माला तेव्हा मोबाईल होता का? बोला, लवकर बोला. तुम्ही जन्माला तेव्हा बंगला होता का? तुम्ही जन्माला तेव्हा बायको होती का? तुम्ही जन्माला तेव्हा लेकर बाळ होते का? हे बाहेरून मिळवावं लागतंय. त्याचं नाव संसार आहे. आणि जे आहे मध्ये त्याची ओळख करून घ्यावं लागतंय, त्याचं नाव परमार्थ आहे. संसारात मिळवावं लागतंय, परमार्थात फक्त कळावं लागतंय. भरपूर बी मिळवलं, पण वापरण्याची अक्कल जर नसली तर पैसा हेच विष होईल. का थोडं भोगलाव का आतापर्यंत पैसा? का पुरुषार्थ केला होता? सुंदर बायको मिळाली, मग काय तुमचं म्हणणं सुंदर राहू नये का? बायको सुंदर राहावी, पण प्रदर्शन नको आहे. कळते ना माझं बोलणं? म्हणून ते लोक दावत, दौलत आणि आवरत कधीच दाखवत नाहीत. का शाप झालाय आपल्या समाजाला कळणं गेलंय. विठ्ठल तुम्ही सुधारलात हे कशाहून कळतंय? भोजन, भाषा आणि भूषा हे 3 तुमचं सुधारत जावं. भोजन म्हणजे 10व्या वर्षात डाळीचा वास आल्यावर नाकात गुदगुल्या होणे. बक्कळ फोन करायला हिनं घरी बसून यावं. लेकरं बी जेवण गेले, तुमचेच पप्पा आल्यावर जोट म्हणल्यात वाट बघूया. या तुम्ही या कुटाव तुम्ही या बरं लवकर. कुटाव तुम्ही म्हटल्यावर आता ह्यानं डावावर होतं. आता कसं करावं कुटाव म्हटल्यावर? आता काय करावं? मी देवळात आहो म्हटलं. तिलाही माहितच की हे कुण्या फिरंगी माठाचं आहे का नाही. देवळात असेल तर घंटी वाजवून दाखवू बरं म्हणाली. कोण कुणाला खरं बोलायला? अरे आपण दुसऱ्याला वज होऊ नये एवढं हलकं वागत जाऊन कधी. तुमचं जेवण सात्विक राहत जावं. कारण तुमचं ज्ञानेश्वर महाराजाची एक ओवी सांगतो, फार विस्तृत वर्णन करत नाही. जैसा घेपे आहारो धातू तैसाची होय आकारो, आणि धातू तैसा अंतरू भाऊ पोखे. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही ज्या प्रकारचं अन्न खाता त्या प्रकारे तुमचा धातू तयार होतो शरीरामध्ये, आणि जसं धातू असतो तसं तुमचं मन तयार होतं. म्हणून चांगलं सात्विक घरचं अन्न खात जावं, बुद्धी चांगली राहते. काय बी मिळाले म्हणजे काय बी खाऊ नका. आता हे काही ठेवून गेले ते 4 पायाचे, बिना पायाचे, 2 पायाचे, त्यांनी बी काही तक्रार करणं गेल्यात. म्हणून तर हे कोल्हे लांडगे ससे दिवसा फिरणं गेल्यात.
ह्या माणूस नावाच्या अवलदीला जर नजरी पडलो आपण, आपलं काही खरं नाही म्हणून तिने फिरणं गेलं, रात्रीच्याच थुरले आहेत तिने. हे सायकलला मोटरसायकलला कोंबडी फिमडी उरपाटी अडकवून आणताना काय तर म्हणालेत का त्यांनी, काय बी म्हणणं गेले हे बेकुबाला म्हणून तर काय कळते म्हणून गप्प बसलो. बुद्धी खराब होते. लोक म्हणतात जेवणानं काय केलं, लई केलं. हलकट माणसाचं अन्न, नीच माणसाचं अन्न जर खानदानी माणसानं जर चुकून खाल्लं तर त्याला उलटी करावं असं ज्ञानोबारायाचं म्हणणं आहे. विठ्ठल जगात कोणतंही वाईट नाही. कपड्यामध्ये देवानं दिलेलं शरीर एकच आहे, प्रदर्शन कशाला करायचं? आपलं जीवन दर्शनीय व्हावं, प्रदर्शनीय होणे. सुंदर खुर्चीवर बसल्यामुळे तुम्ही मोठे होत नाही. खुर्ची मोडकी करायला तुमचं वागणं एवढं पवित्र राहावं की लोक त्या मोडक्या खुर्चीला नमस्कार करावं. कळवलं का नाही कीर्तन? चित्तोडची राणी पद्मावती, जगात तिच्या सौंदर्याबद्दल चर्चा झाली. दिल्लीचा अल्लाउद्दीन खिलजी बघायला आला, सौंदर्य शाप ठरलं तिला. कशाला? गोष्ट चांगली आहे पण वाईटाची नजर पडली तर वाईट व्हायला वेळ लागत नाही. टँकरवर दूध राहू त्या चमच्यावर ताकानं का होलाले म्हणून घातली आहे. घट झालं सकाळी, घट झालं म्हणजे कळालं तुम्हाला, लगेच तोंडात तुमची खुरली, लगेच दही झालं की. चमच्यावर ताकामुळे जर टँकरवर दुधाचं दही होत आहे तर देवावर विश्वासानं त्याचं नाव घेतलं आणि चांगलं वागलं तर नीट होत नाही. वाटलं का तुम्हाला? घ्या अंतःकरणाची डायरी काढून त्याच्यामध्ये लिहून अंडरलाईन करा. चांगलं वागणाऱ्याला त्रास होतो. सोन्याला दगडावर घासलं जात आहे, सोन्यालाच मुशीत टाकून गरम केलं जात आहे, सोन्यालाच तेजावर टाकलं जात आहे. पण ज्याचा भाव 10 ग्रामला 1.5 लाख आहे त्याचं नाव सोनं आहे आणि किलोवर विकते त्याचं नाव पितळ आहे. म्हणाले सगळं जर मला पांडुरंगाच्या पायाजवळ मिळालं ते हे भवताले ठाई. लेकराच्या रडण्याचा आवाज जर कानावर पडला तर हातातलं काम टाकून यावं लागतंय. हा तर जगाचा मालक आहे. यत्नी वाटला नाही का तुम्हाला? कोणतं पाप असेल आपल्याला
जगावर सगळ्या भरोसा आहे, पोरावर भरोसा आहे, बायकोवर भरोसा आहे, जावयावर भरोसा आहे, पण देवावर भरोसा नाही. बघा, ठेवून बघा. काही फरक पडला तर ठेवा, नाही तर ठेवू नका हो. देवाचं नाव घ्या 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 म्हणून सांगल्याचं, काही फरक पडला तर घ्या, नाही तर घेऊ नका. पायावर दंडवत घालून सांगतो, 24 तासातला थोडा वेळ का होईना हरिभजनासाठी काढा. दिवसाची सुरुवात, दिवसाचा शेवट भगवंताच्या नावाने करा. जीवनामध्ये आनंदाची पहाट उद्या नाही. बघा, विश्वास ठेवून बघा. जन्मलं तेव्हा आपल्याला माय बी माहीत नव्हती, कोण आहे की का नाही की हे बी कळत नव्हतं. फक्त एकच माहीत होतं, भूक लागली की रडायचं, आवाज कानावर गेल्यावर तिने येते म्हणायचा विश्वास होता. तसं देवाचं भजन देवासाठी करा, लोकांसाठी करू नका. लोकांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तिळ मात्र बी संबंध नाही. लोकांचं काय, लोक चांगलेच वाटलं का तुला? कुणाला सोडल्यात लोकांनी? का ज्ञानोबारायला सोडले, का तुकोबारायला सोडले, का महात्मा गांधीला सोडले, का रामकृष्ण परमहंसाला सोडले, का कुणाला सोडले लोकांनी? सांगा ना मला. काय म्हणायचं ते म्हणतात. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे सत्य सांगे येवत रागी येते. ती येऊ द्या राग तुम्हाला काही ना, पण सत्य बोलत जाऊ. डॉक्टरने रोग्याची भीड धरू नये इलाज करताना, तसं कीर्तनकाराने समाजाची भीड धरू नये. डॉक्टरने भीड धरला, रोगी दगावेल. कीर्तनकारानं भीड धरून जर बोलला, समाज नरकाला जाईल. विठ्ठल मीराबाई भजनाला बसली, नाव ऐकलंय ना तुम्ही? भजनाला बसली. आता प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे का नाही? कीर्तनाला किती वेळेचं बंधन आहे? बोला, जोरात बोला. 2 तास. वा. प्रवचनाला, हरिपाठाला 1 तास, काकड्याला 2 तास, सोयाबीन काढायला. अरे माझ्या वागा हो. आता पण खड 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 बोललात. कीर्तनाला म्हणजे 2 तास, प्रवचनाला म्हणजे 1 तास, हरिपाठाला म्हणजे 1 तास, काकड्याला म्हणजे 2 तास, आणि सोयाबीनला म्हटलं ब्रेक लागले होते, थांबलो. बघा ना, आपण कुठल्या योग्यतेचे किती लायकीचे होते आपलं आपण बघ. कारण मी एक कसं लावते, मला एक माहित आहे, देवाला एक माहित आहे. मी सांगत नाही, त्यानं बोलून दाखवित नाही. त्यानं म्हणतो, बेटा तुला काका नाटकं करायची ते कर, पण शेवटला तुझं बिल करणारा मी. किती भावाची बंधारी उकरलं, वर्षाला बिल होतं तो. बसली भजनाला, डोळे झाकून भजन करायला सुरुवात केली. कोई कहियो ना प्रभु आवन की मन भावन की. क्या करूं कछु बस नहीं मेरो, क्या करूं कछु बस नहीं मेरो, पंख नहीं उड़ जावन की. मेरा के प्रभु कब्रे मिलोगे, मेरा के प्रभु कब्रे मिलोगे, तेरी भई उतर दामन के मन भावन. तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले, 3 तास झाले. आता 9ला थांबलो आपण, 11ला सोडलं तर बरं आहे. 11:15, 11:30 जाऊ दे आपला म्हणून, आणि 12च्या पुढे गेल्यावर थांब चालेल. किती वेळ बी चाललं हिचं डोळे भजन. टाइम आहे का नाही, मर्यादा आहे का नाही? ऐकणारे बी निघून गेले, गाणारे बी गेले, वाजवणारे बी गेले, सगळेच गेले. आणि सगळे निघून गेल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्मा येऊन मृदंग वाजवायला. मीराबाईला म्हणाले, पगली पागल हो गई क्या, देख ना, आंखें बंद करके भजन कर रही है, देख ना, कोई गाने वाला है ना, कोई बजाने वाला है ना, कोई सुनने वाला है, सब लोग चले गए, सगळे गेले निघून. बघ, मला वाजवावं लागलं. मीराबाई म्हणाली, मला वाजवावं लागते म्हणजे का तुका म्हणजे उपकार करतोय. ज्याचं भजन लोक करताय त्याला लोक आहेत का नाही बघावं लागतं. माझं भजन तुझ्या करताय,
जगातलं कोणीच नसलं तर मी तुला येऊन मृदंग वाजवावं लागेल. विठ्ठल तुकाराम महाराज भजनाला बसले का नाही दगडावर बसून? पांडुरंग ऐकायला येतो होता. धन्य तुकोबा समर्थ जेने केला इकडून तिकडे तिकडून इकडे काय नाही यायची गरज. आता मन कुठे बी लागले गेले आपल्याला. आता तुम्हाला इथे कीर्तनाला येताना मनाने सांगते की तुम्हाला आणलंय त्याने, पण हाय का सोबत सोडून गेले बाहेर? बोलो आहे ना सगळी गोष्ट. तसं लच्छा राहिली लुच्चा राहिली, एका ठिकाणी राहत नाही. इथं म्हणजे तिथं जाते, तिथं म्हणजे तिथं जाते, तिथं म्हणजे तिथं जाते. सगळं पळापळ करण्यामध्ये कुठं स्थिर राहील नाही. काबर संसार स्थिर राहिला गेले. मन संसार त्याच्या जातीतला नव्हे. हे मन हे शरीर ममय वंशे जीवलोके जीवभूतास त्याचा अंश होता. पण आपल्याला सुख का आवडतंय? पाणी गरम केलं पुन्हा जर खाली ठेवलं ऑटोमॅटिक थंड होते. काय थंडपणा हा पाण्याचा स्वभाव आहे. तसं आता इथं घंटा 2 घंटे झालं बसलो, कसं वाटलं नाही? बरं पाय पडतो बोला, कसं वाटलं नाही? उभे येऊन बसलो. काय तुम्हाला कोणी आमंत्रण देणे काय बी नाही, वरी काही हे बी नाही ते बी नाही, उगा बसला घेऊन कसं वाटतं? कसं वाटलं नाही? समाधान वाटलं नाही का नाही? इथून उठल्यावर बघा कसं उगा कानावर शब्द पडलेले तर एवढं समाधान वाटलं नाही. त्यांनी म्हटल्याप्रमाणे जर वागण्यात उतरलं तर किती समाधान होतं. कमी करे बटा आवाज, शेवटच आणला असतो. शेवटपर्यंत शिकून घे ऑपरेट करायचं कसं. विठ्ठल काय उन्यामा विठोबाचे पायी. एवढे एकाच चरणावर आता आपला वेळ संपत आले. 10-15 मिनिटं राहिलेत. पण मग पुढलं कसं करता? आमदार किती देतात ते बघता मग पुढे सांगतो. किती वर्ष किती असंच राहते का? ते बाहेर 25-30 दिवस तर तुम्ही 21 तर बरं 21 नाही तर 15 तर बरं जाऊ द्या. 16 11 तर हो. याचे पाय अशी की याच्या पायापासून दूर जावंच वाटत नाही. पुढल्या शब्दाला कुठून हात लावा. म्हणून काय होणे आम्हा विठोबाची. रामायणातला एक दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो. रामरावणाचं युद्ध होण्याच्या अगोदर हे तुझं बरं नव्हतं म्हणून सांगण्याकरता 2-3 माणसं होती तिथं लंकेमध्ये. एक भाऊ विभीषण, एक माल्यवान आणि एक मंदोदरी पतिव्रता बायको त्याची. हे चुकलाले म्हणायची. हे तिघांजवळच हिंमत होती. तरी भावानं म्हटल्यावर लात मारली विभीषणाला. लात मारल्यावर विभीषणानं ओळखलं, राग आली त्याला. आता माझ्या भावाला माझी गरज राहिली नाही. ज्या अर्थी याने लात मारली त्या अर्थी याची गरज नाही. आता माझी गरज देवाला आहे म्हणून सरळ देवाकडे गेला. कोण? बाबा तुम्ही उगा पंढरपूरला जावा, जे करायचं ते आम्ही सगळं करतो असं पोरं म्हणालेत का? अरे माझ्या वाघावर एकदम कोण का? 50 वर्षाच्या नंतर तुम्ही संसारात तोंड घालूच नका.
तुमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे 50च्या नंतर जर मध्ये तोंड घातलं तर टिकोरण ठोकले पोर. हा दादा हे कसं आहे, अण्णा हे कसं आहे, तात्या हे म्हणून जर विचारलं, माझा अनुभव असा असा आहे बेटा म्हणून सांगा. विचारलं तर सांगा. हा बघ माझ्या जेवढं होतं तेवढं करून ठेवलं, करून खाऊ वाटलं करून खाणं, तर भीक मागून का मला. किती दिवस ध्यान ठेवणार आहोत. किती वेळा दिवसातून बायको म्हणाले, आता एवढं तर सांगावं शेवटला, आमच्या ह्याला काय बी कळत नाही म्हणाले का नाही. एकदा नाही 10दा म्हणले तरी मला लय कळते म्हणून ऊर काढून हिंडलाय. का कळते तुला? कोणी बी सांगा बरं माझ्या बायकोच्या मनातलं मला कळतं. कोणाचं लगीन होऊन 20 वर्ष झालं असेल, 30 वर्ष झालं असेल, 40 वर्ष झालं असेल, कोणी बी सांगा. कोणी एज्युकेटेड असेल, कोणी ग्रॅज्युएट असेल, कोणी PG केलं असेल, कोणी PhD असेल, माझ्या बायकोच्या मनातली सायकोलॉजी मला कळते म्हणून सांगा. बायकोच्या मनातलं कळत नाही, तुला बाकीच का कळत नाही? फक्त सांगितलं भावाला, बायकोने सांगितली असं बर्नवास. अरे बत्ताशा पुढे काय कशाला पिळतोस मिशा, हे वागणं हे कसं माहित आहे बरोबर. पुढलं बरण म्हणून सांगितलं. पण तुमचं जेव्हा वाटोळ करायचं ना देवाला, तुमची बुद्धी भ्रमित करतो. उगाच आपला जोडा सोडून दुसऱ्याचा घालून जावं वाटतं. तिथून सुरुवात होते तुमच्या वाटोळ्याचा पाय. लय हुशारीने जगावर पुढे पडले म्हणून मिळू. इथं हरिहंड्र गोळीला जळजी मुळजी म्हणून दोघं भाऊ होऊन गेले. पंढरपुराच्या रावळातलं लाकडी काम त्या दोघा भावांनी केलं. ते हरिहंड्र गोळीचे अजून की त्यांची समाधी आहे, मोठं मंदिर आहे. वर्षावर माझं कीर्तन होत होते. संत बंधू होते दोघ. गरिबी परिस्थिती आहे म्हणून देवाने त्या काळातल्या सोन्याच्या मोहरा नेऊन घरात ठेवलं. दोघा भावापैकी एक जण गरिबी झोपडीत राहायची. हरिहंड्र बोलले सकाळी झाडून काढताना ते सोन्याच्या मोहरा दिसल्यानं जळोजी मळोजीला म्हणाले, मळोजी कोण घाण केले रे इथं, कोण घाण कोण टाकले म्हणून भरले त्या कचऱ्यावर फेकून टाकून दिले. आणि गाईचं शेण आणून सारवून ठेवले ते जागा अपवित्र झाले. किती निघतील असले. त्यांची आरती होते, त्यांचं भजन होते. पैसा ही वापरायची वस्तू आहे. का म्हटलं मी, खाणं पिणं ही जीवनाची आवश्यकता आहे, लक्ष्य नाही तुमच्या जीवनाचं. दिस इज नॉट अ टार्गेट ऑर मोटो ऑफ युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा उद्देश नाही. जग जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीराला जिवंत ठेवण्याकरता खावं लागतं. पण खाणं ही एक आवश्यकता आहे, लक्ष. भरपूर सांगितले, चला ऐकायला नाही. शेवटी रामप्रभूंनी वाट लावलं. तुम्ही तर जाऊन सांगा. आता या अरण्यामध्ये कोण होतं ह्यांच्या बरोबर लढायला? सगळे वानेर हे असलेच की सगळे. सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याला झाडाचा पाला खाणारे जनावर देखील मदत करतात. आणि अन्यायाच्या वाटेने चालणाऱ्याला सख्खा भाऊ बी मदत करत नाही. ह्याचं नाव रामायण आहे. सख्खा भाऊ रावणाचा विभीषण साथ सोडली, असत्याच्या वाटेने जात होता. आणि राम सत्याच्या वाटेने जात होते म्हणून झाडा पाला खाणारी वानर मदत केली. त्यापैकीच एक वानर अंगद म्हणून रावणाच्या दरबारामध्ये गेले. अशी सभा भरलेली होती, काहीतरी मीटिंग चालू होती. आता हे कपी कुळामध्ये वानराच्या कुळात जन्मलेले. बाबा आपण कुण्या कुळात जन्म घ्यावा, श्रीमंतीत घ्यावं का गरिबीत घ्यावं, का स्त्री म्हणून घ्यावं का पुरुष म्हणून घ्यावं, आपल्या हातात आहे का? नाही ना. देवाने ज्या याच्यामध्ये घातलं तिथं राहावं लागतंय. माकडाच्याच वानराच्याच कुळात जन्मल्यामुळे हे गेल्यामध्ये हे गेल्यावर सगळे मंत्री उठून उभे राहिले. रावणाला राग आला, मूर्खानो बसा खाले, मी राजा आहे, मी सम्राट आहे. मी आल्याच्या नंतर उठून उभं राहावं, रिस्पेक्ट द्यावं. कारणातला पाला खाणारा वानर राजा उठावं. त्यांनी म्हटले रेस्पेक्ट आदर म्हणून उठणनी भिवून उठला. कारण मागच्याच महिन्यामध्ये एक वानर आलतं, सगळ्या लंकेला पेटवून गेले. त्या घराची डागडुजी करून आता तर बायको लेकर घेऊन राहून म्हणजे दुसरं आलंय. कसं काय
अंगद समोर बसले जाऊन अंगदाला रावण म्हणाला, हे बंदर. अंगद म्हणाले, बंदर नहीं हूं मैं, सुंदर हूं. तू बंदर है. जिसके मुख में राम नाम नहीं है ना वो बंदर है. जिसके जीवन में हरि भजन नहीं है ना, मना क्यों पुढलं, वो बंदर है. चाहे करोड़ों का मालिक हो, लेकिन जिसके जीवन में परमार्थ नहीं है वो एक नंबर का विठ्ठल. रावण म्हणाला, बोल कशा करता आलायस, काय सांग. ऐसा करणं ठीक नाही. तू काय सांगणार मला, ऐसा करणार. बरोबर ते पैलवान लोकांना बोलवा, त्याच्याबरोबर बोलायला आपल्याला वेळ नाही, फेकून टाका म्हणायला. सगळे तालमीतले पैलवान आले. अंगदाने सांगितलं, बघ फेकून टाकायचं दूर राहिलं, माझा इथला पाय इथं उचलून दाखवू, तुला भाकर म्हणतो. रावण हसला जोरदार. बोलवा त्यांना. सगळे पैलवान आले. भरपूर प्रयत्न केला पण इंचवर पाय हल्ला नाही. शेवटी रावण रागाला आला, उठला, म्हणाला, सरकार बाजूला सगळ्यांनी. हे माकडा इकडे बघ, कैलास पर्वत हलवलेला पट्टे आहे. कैलास पर्वत हलवलेला. तुला जर नुसतं असं दाबलो ना, हाडाचा एवढा चोराडा करून टाकेल की हाडाच्या डॉक्टरला ऑपरेशन करायला हाड मिळणार. अंगात म्हणाला, मोठं मोठं बोलू नको, जवळ. इमानदार माणूस किती बी जर गरीब असला का नाही, रस्त्यात थांबून खरं बोलायची ताकद त्याच्यात राहते. पण कोट्यातीच जर बैमान असला तर तोंड उचलण्याची ताकद त्याच्यात नसते. उगे टिप्स सांगण्याला उगं जाता तुम्हाला. रावण पुढे आला, भरपूर हालजोले केले, ताकद लावली, पण घोभर पाय हलला गेला. खाली बघितलं का फेविकॉल लावलंय, का फेविक्विक लावलंय म्हणा. अरे वानेरच वानेर, त्याच्यात तुझा पाय केवढा, त्याच्यात ताकद केवढी, हालना गेलं. विचारलं शेवटी रावणाने, हे माकडा, हे वानेरा, एवढा ताकदवान माणूस मी, पैलवानाला तर उचलला नाही, पण मलाही घोभर पाय हल्ला नाही. अशी कोणती ताकद आहे तुझ्या पायात, कुठून आली ताकद तुझ्या पायात. अंगद म्हणाला, मूर्खा, माझ्या पायातली ताकद नाही, मी ज्याचे पाय धरलो त्याच्या पायातली ताकद आहे. म्हणून काय येऊ नये आम्हा विठोबाचे पायी. त्या रामचंद्र प्रभूचे पाय धरलोय ना, त्याच्या पायातली ताकद माझ्या पायात आली आहे. पांडुरंगाची ताकद जर तुमच्यात यावं वाटलं तर त्याचे पाय धरावं लागेल. पाय धरावं लागेल. कशानं धरता येत आहे? तुकाराम महाराज म्हणाले, भजन करा, भजनानेच त्याचे पाय धरता येत आहे. विठोबा वनबळी माझ्या विठोबा वेगळा. तुकाराम महाराज म्हणतात, आणि का गळा तुझं सांग, या जगामध्ये माझ्या पांडुरंगापेक्षा कोणी ताकद नाही का? सांगा, दुसरा कोणी आहे का? नाही. ठीक आहे महाराज, पांडुरंग बलवान आहे. अखंड संत चिंतन आणि तुमच्या जीवनामध्ये पांडुरंगाची शरण तुम्हाला मिळाली, स्वरूप तुम्हाला मिळालं. सगळं जग देवाने दिले. सूर्य, चंद्र, तारे, हवा, जमीन, शरीर, लिव्हर, किडनी, डोळे, दात, सगळं त्याने दिले.
त्याची सत्ता आहे जगामध्ये. म्हणून आपल्या जीवनाचं हे परम कर्तव्य आहे की संसारात राहून सुद्धा देवाची आठवण ठेवून संतांचे संस्कार जर आपल्या जीवनामध्ये ठेवले तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. अजून इतकं पांडुरंग परमात्मा तुम्हाला भरभरून देईल. मग तुम्ही अशी शंका कराल का की रिद्धी मिळेल का नाही, सिद्धी मिळेल का नाही, मोक्ष मिळेल का नाही? तुकाराम महाराज म्हणाले, बाबा तुका म्हणे Hare
पराज करून दारोदारे, दारोदारे. पराज करून दारोदारे.